नमस्कार. राधाश्रीचे बोल. लॉ ऑफ अट्रॅक्शन ही सिरीज मी करत आहे आणि एकंदरीतच आत्ता माझ्या लक्षात आलं की बघता बघता कसे 100 व्हिडिओज आले कळलंच नाही. जेव्हा सुरुवात केली तेव्हा वाटलं की रोज कोणता बरं कंटेंट आपण अपलोड करावा, काय आपण सांगू शकणार आहोत लोकांना. त्या प्रकारचे तर अनेक व्हिडिओ आहेत आणि माझ्याकडे अजून माझी शिकण्याची प्रोसेस चालू आहे. म्हणजे AI व्हिडिओ कसे बनवावेत किंवा आवाजात कसा फरक आणावा, कुठे बसावं घरामध्ये, त्याच्यानंतर स्टँड कसा लावावा वगैरे वगैरे. अजूनही काही काही गोष्टी मनात आहेत की ज्या मला टॅकल करायला, ते अडथळे दूर करायला जमलेलं नाही. तरीसुद्धा मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असते आणि मला जे माहिती आहे, जे मी प्रामाणिकपणे केलं माझ्या ह्या 2 वर्षांच्या प्रवासात, ते मी माझ्या ह्या चॅनेलद्वारे जे माझ्याशी जोडले गेलेले आहेत त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते. मुलं मोठी झाल्यानंतर मी हिलिंगच्या प्रवासात आले. मी रेकी ग्रँडमास्टर झाले, न्यूमरोलॉजी शिकले आणि हा माझा प्रवास सुरू झाला तेव्हा वाटलंच नव्हतं की मी आणखीन असं चॅनेल करेन किंवा मी एवढ्या लोकांच्या संपर्कात येईन. न्यूमरोलॉजीमध्ये बऱ्याच जणी माझ्याकडून न्यूमरोलॉजी शिकल्या. कदाचित त्यांनी त्यांचे व्यवसाय सुरू केले असतील. कोणीतरी अधेमध्ये सांगत असतं आपण कुठपर्यंत पोहोचलो ते. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये काम करताना सुद्धा आता तर मी वेगवेगळ्या 2-3 लोकांचा सुद्धा गायडन्स घेतला माझ्यासाठी, की जी लोक वेगवेगळ्या म्हणजे आता 5 AM क्लब वगैरे जे करणारे आहेत, रॉबिन शर्मांसारखे सर, त्यांचे जे स्टुडंट्स आहेत म्हणजे त्यातली फळी 1, 2, 3, 4, तर अशा एका व्यक्तीशी माझा संबंध आला की आणखीन पुढे जाण्यासाठी काय करावं. आणि ती जी फी होती ती मी ॲफोर्ड करू शकले. जे काही मी आत्ता करत आहे त्यामुळे ते ॲफोर्ड करू शकले आणि ते माझं एक गोल पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. की जी माणसं सतत वेगळं काहीतरी करत असतात ती नेमकी काय करतात, त्यांचा माइंडसेट कसा असतो. कारण मी अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेली आणि इथपर्यंत पोचलेली एक स्त्री आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये पुढे जाताना मला असंही वेगवेगळे मुद्दे लक्षात घेताना असंही कळलं की ॲन्सेस्टर हिलिंग हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आपण विसरतो. आपला जो DNA आहे त्याच्यामध्ये हे जे गुण आहेत आपले किंवा दोष आहेत, आपण रोज कसं वागतो, आपल्या नातेसंबंधांमधले ताणतणाव हँडल करताना आपण समोरच्या व्यक्तीला काय सांगतो आणि त्याचं काय ऐकून घेतो, आपण कसे एक्सपोज होतो, हे सगळं ॲन्सेस्टर हिलिंगद्वारा येत असतं. आणि फॅमिली कॉन्स्टेलेशन असं एक याला संज्ञा आहे. गुगलवर तुम्ही हे सगळं पाहिलं, सर्च केलं तर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे कळेल. मग याच्यामध्ये कन्सीव होण्याचा इश्यू असू दे किंवा हल्ली असं म्हणतात की घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं आहे. मग असं घ्यायच्या होण्याच्या ऐवजी जर का हीलर्स असं म्हणू लागले आता एकही घटस्फोट होत नाही तर तीच व्हायब्रेशन पसरतील ना. पण ती पसरवणं हे आपल्या हातात आहे. त्याच्याविषयी विचार करणं हे आपल्या हातात आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यापेक्षा ती होणार नाही असं म्हणणं हे आपल्या हातात आहे. तसंच झाडं लावून निसर्ग संपन्न करणं हेही आपल्या हातात आहे. असो, ह्या सगळ्या मुद्द्यांविषयी मला जास्त आता बोलायचं नाही आहे. मला ॲन्सेस्टर हिलिंग या मुद्द्याकडे वळायचं आहे. नीट ऐकून घ्या आता याच्या पुढे मी काय सांगत आहे ते. आपलं इष्टदैवत असतं म्हणजे स्वामी समर्थ, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, कोणाची अंबाबाई असेल, महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरची
कोणाची तुळजाभवानी असेल किंवा जे काही असेल ते, आणि आपली कुलदेवी आणि कुलदेवता. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट करताना आपल्या हिंदू सनातन धर्मात गणरायाची आधी पूजा करावी, त्याची आठवण करावी, मग कुलदेवी, कुलदेवता आणि इष्टदेवता अशा 4 देवता सांगितलेल्या आहेत. तर कोणतंही हिलिंग करताना हीलर ह्या 4 गोष्टींचं स्मरण करत असतो आणि आपल्याला ज्यांनी आत्तापर्यंत गायडन्स दिला अशांचे आभार प्रदर्शन करत असतो मनातल्या मनात, तरच तो लवकर पुढे जात असतो. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन करताना किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, की आपण एखादा विचार सतत मनात अट्रॅक्ट करणं इतकं सोपं आहे ते. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणून आपल्या मनात सगळा गोंधळ निर्माण होतो, नाही का? तर आता ॲन्सेस्टर हिलिंग हा मला तुमच्याशी शेअर करण्याचा महत्त्वाचा जो मुद्दा मी मनात धरलेला आहे त्याविषयी मला बोलायचं आहे. थोडंसं इकडे तिकडे झालं व्हिडिओमध्ये, असू दे, गप्पा मारते मी असं समजा. तर ॲन्सेस्टर हिलिंग कसं करायचं? सोमवती अमावस्येला आम्ही 1000 हीलर्सनी एकत्र येऊन हे ॲन्सेस्टर हिलिंग केलं आणि ती जी एनर्जी आहे ती आपल्या घराबरोबर आपल्या आसपासच्या परिसरात सुद्धा पसरावी आणि लोकांचं जीवन सुकर व्हावं अशी प्रार्थना केली. आणि 1000 माणसं जेव्हा जमतात तेव्हा ती एनर्जी फार मोठ्या प्रमाणात वाढते. किंवा कुठलीही गोष्ट कलेक्टिव्हली होते, एकत्रितपणे होते, तेव्हा ती एनर्जी, ते केलेलं काम हे जास्त चांगलं होतं. म्हणूनच पूर्वी कीर्तनं प्रवचनं व्हायची गावागावात देवळांमध्ये आणि कलेक्टिव्ह फॉर्ममध्ये चांगली एनर्जी निर्माण व्हायची. म्हणूनच तर चातुर्मासामध्ये ग्रंथवाचन व्हायचं घरोघरी. एखादी महिला आपल्या 4 मैत्रिणींना बोलवून असं ग्रंथवाचन करायची. दासबोधाचं असेल, ज्ञानेश्वरीचं असेल किंवा तुकाराम गाथा असेल किंवा भागवत कथा असेल, आपल्या परीने काहीतरी करण्याचा प्रयत्न आणि त्यातून कलेक्टिव्ह चांगली एनर्जी निर्माण होऊन घरोघरी एक आनंद होता. आता मात्र माणूस हातात सगळ्या गोष्टी आहेत, पण आयसोलेट झालेला आहे आणि एक्सचेंज काही राहिलेला नाही संवादाचा, मानवी संवादाचा. असो, तर आणखीन आता पुढे जाऊन पुन्हा मुद्द्याकडे येते, ॲन्सेस्टर हिलिंग. आपण देवाचं स्मरण केलं, इष्टदेवीचं, देवतेचं, कुलदेव देवी यांचं स्मरण केलं आणि काय केलं की हे सगळं करायचे ते अमावास्येला करायचे. दक्षिणाभिमुख दिवा लावायचा आहे तेलाचा. पणती घ्या जुनी एखादी किंवा पितळी दिवा घ्या. दक्षिणेकडे तोंड करून वात लावा. शांत ठिकाणी लावा, तिथे कोणी अडथळा आणणार नाही, धक्का लागणार नाही हे पहा. आणि हिलिंगला तुम्ही अशा ठिकाणी बसा की तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. ही सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर स्त्री जर का हिलिंग करत असेल तर तिने आधी आपल्या वडिलांच्या बाजूच्या 7 पिढ्यांचं हिलिंग करायचं आहे. मग वडिलांची पत्नी म्हणजे आपली आई, जर का ते हयात असतील तर त्यांना नमस्कार करायचा हिलिंग सुरू होण्यापूर्वी आणि फोन करा वाटलं तर. ते आपल्या समोर असतील, आपण तिथे राहत असतो जवळ, तर त्यांना प्रत्यक्ष नमस्कार करा आणि मग हिलिंगला सुरुवात करा. आता ह्या हिलिंगमध्ये नक्की काय करायचं आहे तर डोळे मिटून शांत बसल्यानंतर आपल्या डोक्यावर आधी एक सोनेरी प्रकाशाची कल्पना करायची. तो प्रकाश सहस्रार चक्रामधून हळूहळू हळूहळू आपल्या आज्ञाचक्रात, विशुद्धी चक्रामध्ये आणि अनाहत चक्रात हृदयापर्यंत येत आहे. आणि तिथून तो सोनेरी किरण आपले वडील, आपल्या वडिलांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, असं 7 पिढ्यातल्या पुरुषांपर्यंत म्हणजे पुढच्या आपल्या आजोबांपर्यंत जात आहे. त्याच्यानंतर तो प्रकाश तसाच फिरून 7 आपल्या ज्या आज्या आहेत तिथपर्यंत येत आपल्या आईपर्यंत तो प्रकाश पोहोचत तो पुन्हा आपल्या हृदयात येत आहे. असं एक
वर्तुळ पूर्ण करायचं आहे प्रकाशाचं. हे वर्तुळ शांतपणे इमॅजिन करत करत पूर्ण करायचं. हे एक वर्तुळ पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्यासाठी खस्ता खाल्लेल्या पण माहीत नसलेल्या सर्व पूर्वजांविषयी कृतज्ञतेचा भाव आपण निर्माण करायचा आहे. त्यांच्याशी बोलायचं आहे. अनेक कठीण परिस्थितीतून आपण आलो. अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, आपली संपत्ती नीट राहावी त्याच्यासाठी केलेले कष्ट, या सगळ्यांचं स्मरण करत करत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आपण आता आपल्या आईकडच्या 7 पिढ्यांसाठी हिलिंग करायचं आहे. पुन्हा तीच प्रोसेस अंमलात आणायची की गोल्डन लाईट म्हणजे सोनेरी प्रकाश आईच्या बाजूच्या, आईचे वडील, आईची आई म्हणजे आपली आजी, अशा 7 पिढ्यांपर्यंत तो जात आहे. असं एक वर्तुळ इमॅजिन करत ते वर्तुळ पुन्हा आपल्या हृदयात घेऊन यायचं आहे. या सगळ्या प्रोसेसला 5 ते 7 मिनिटं लागतात. पण अमावास्येला जर का तुम्ही सुरुवात केली म्हणजे करायचीच आहे, त्याच्यानंतर 21 दिवस सलग हे करत राहायचं. आता 21 दिवस 5 मिनिटं आपण काढू शकतो, पण 5 मिनिटं काढायला जमली नाहीत तर निदान 2 मिनिटं दोन्ही बाजूच्या 7 पिढ्यांचं स्मरण करत आपल्या जीवनात येणारे अडथळे, आपला गोल अचीव होण्यासाठी येणारे अडथळे जे काही आहेत ते निघून जावेत अशी प्रार्थना करायची. दिवा जमलं तर रोज लावायचा. नसेल दिवा लावायला जमत तर आपल्याकडे मानस पूजा प्रत्येक बाबतीत सांगितलेली आहे. मनाने दिव्याची कल्पना करायची आणि ही सगळी प्रोसेस पूर्ण करायची आहे. याचबरोबर आपल्या पतींनाही विनंती करायची की हे हिलिंग तुम्ही पण तुमच्या दोन्ही बाजूच्या 7 पिढ्यांकरता म्हणजे आईच्या बाजूच्या 7 पिढ्या, वडिलांच्या बाजूच्या 7 पिढ्या यांच्याकरता करा. पण त्यांनी नाही केलं तर त्यांच्या वतीने आपण करायचं आहे. म्हणजे तुम्हाला 5 ते 7 मिनिटाच्या ऐवजी साधारण 10, 12, 14, 15 मिनिटं लागतील. पण हे करा, हलकं वाटेल, छान वाटेल. हिलिंग करायच्या अगोदर स्वतःची बैठक जमवा. त्याच्याही अगोदर दीर्घ श्वास घ्या आणि सोडा 2दा. श्वास घेतला, तोंडाने सोडला. शरीर हलकं होईल. शरीरातला सगळा स्ट्रेस काढून टाका आणि हे हिलिंग करा. आणि मग बघा तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन अधिक चांगल्या प्रकारे कसं होतं आहे, तुम्ही अधिक छान कसे पुढे जात आहे. इतकं सगळं सोपं आहे, करत राहा. हा निरोप जर का तुम्हाला आवडला, मी आता जे काही सांगितलं ते आवडलं तर जरूर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.